जगाच्या कानाकोपऱ्यात तेल पोहोचवणारे जहाजे कुठून जातात तर ते म्हणजे स्ट्रेट ऑफ हॉर्मझमधून. काय आहे स्ट्रेट ऑफ हॉर्मझ? हा एक अरुंद समुद्रमार्ग आहे जो पर्शियन गल्फला अरेबियन सी सोबत जोडतो. याच्या नॉर्थला इराण तर साऊथला ओमान आहे. परंतु रुंदी 33 किलोमीटर म्हणजेच खूपच नॅरो आहे. त्यामुळे याला वर्ल्ड्स मोस्ट इम्पॉर्टंट चोक पॉईंट असे म्हणतात. जगासाठी हा इतका इम्पॉर्टंट का आहे? कारण दररोज 20 मिलियन बॅरल तेल इथूनच जातं. म्हणजे जगाच्या 20% तेल इथून एक्सपोर्ट होतं. LNG गॅसचा मोठा हिस्सा पण इथूनच जातो. 80% जास्त ऑइल एशिया, चायना, इंडिया यासारख्या देशापर्यंत पोहोचतात. म्हणजेच हॉर्मझ बंद झाला तर जगभर पेट्रोल डिझेल महाग होऊ शकतं. आत्ताच्या इराण वर्सेस अमेरिका कॉन्फ्लिक्टमध्ये याचा रोल काय आहे तर इराणचा हा बिगेस्ट वेपन आहे. इराणचे हॉर्मझवर जॉग्राफिकली कंट्रोल आहे. तो शिप्स थांबवू शकतो. त्याच्या परवानगीशिवाय शिप्स जाऊ शकत नाही. त्यामुळे हॉर्मझ हा इराणचा इकॉनॉमिक प्रेशर वेपन आहे. तर USAची ही लाईफलाईन आहे. कारण USA नेव्ही इथे शिप्स प्रोटेक्ट करतात. फ्रीडम ऑफ नेव्हिगेशन मेंटेन करायचं असेल तर USAसाठी हा खूप इम्पॉर्टंट आहे. 2026च्या करंट सिच्युएशननुसार अमेरिकेने इराणच्या मिसाईल बेसेसवर एअर स्ट्राईक केले. त्यामुळे हॉर्मझचा रूट बंद ठेवण्यात आला. तसेच ऑइल प्राइजेस $100च्या वर गेले. काही रिपोर्टनुसार 150च्या जास्त शिप्स बाहेर आहेत आणि ट्रॅफिक जवळपास 0 झाला आहे. त्यात इराण हॉर्मझ का बंद करायचा पाहतोय? कारण अमेरिकेवर प्रेशर आणण्यासाठी, ग्लोबल इकॉनॉमी डिस्टर्ब करून पॉलिटिकल फायदा करण्यासाठी आणि जर इराणवर अटॅक झाला तर त्याचं रिटॅलिएशन करण्यासाठी. पण इराण पूर्ण बंद का करत नाहीये? कारण इराणला माहिती आहे जर हॉर्मझ पूर्ण बंद केला तर त्यांचं ऑइल एक्सपोर्ट थांबेल. चायना, इंडियासारखे देश नाराज होतील आणि त्यात अमेरिका डायरेक्ट मिलिटरी ॲक्शन घेईल. म्हणून इराण नुसतं थ्रेट देतो पण पूर्ण बंद रेअरलीच करतो. आता इंडियावरही याचा इम्पॅक्ट होईलच. कारण इंडियाची 40% ऑइल हॉर्मझमधून येते आणि जर हे आले नाही तर पेट्रोल रेट्स वाढतील. इकॉनॉमीवर जास्त प्रेशर येईल. स्ट्रेट ऑफ हॉर्मझ हा जगाचा ऑइल लाईफलाईन आहे. इराण त्यावर कंट्रोल ठेवायचा प्रयत्न करतोय तर USA त्याला ओपन ठेवू पाहतोय आणि याच कारणांमुळे वॉरमध्ये हा सर्वात डेंजरस हॉटस्पॉट बनलाय. जर हा एक छोटासा समुद्रमार्ग बंद झाला तर जगभर पेट्रोल 200च्या पुढे जाऊ शकते. म्हणूनच स्ट्रेट ऑफ हॉर्मझचा मार्ग जगासाठी खूप सेन्सिटिव्ह आणि स्ट्रॅटेजिक मानला जातो. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.